कोल्हापुरातलं प्रतिष्ठित शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठाच्या नावाची सध्या चांगलीच चर्चा आहे। विद्यापीठाचं नाव बदलून नामविस्तार करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे। या मागणीसाठी कोल्हापुरात भव्य मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं होतं। त्यामुळे सध्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आलाय। पण शिवाजी विद्यापीठाच्या या नाम बदलाच्या मागणीला विद्यापीठातल्या सिनेट सदस्य आणि शिवप्रेमी संघटनांनी मात्र तीव्र विरोध केलाय। भाजपचे तेलंगणाचे आमदार टी राजा यांनी या नामविस्तारासाठी आग्रही भूमिका घेतली होती। त्यामुळे टी राजासारखे बाहेरचे लोक ही मागणी घेऊन कोल्हापुरात आले तर आम्ही त्यांना ठोकून काढू असा इशारा शिवप्रेमी संघटनांनी दिला। हिंदू संघटनांच्या या मोर्चाला उत्तर म्हणून शाहू सेनेनंही मोर्चाचा इशारा दिला होता। तसंच शिवाजी विद्यापीठ हे नाव संयुक्तिक आहे यासाठी राज्य सरकारच्या 1961च्या समितीचा दाखलाही दिला जातोय। या सगळ्यामुळे सध्या कोल्हापुरातलं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी का केली आहे? या मागणीला शिवप्रेमींकडून विरोध का होतोय? यासाठी कोणती कारणं सांगितली जात आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सगळ्यात आधी शिवाजी विद्यापीठाच्या नावावरून होणारा हा वाद नेमका काय आहे ते बघूयात। कोल्हापुरातलं शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातल्या जुन्या आणि प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक मानलं जातं। या विद्यापीठाची स्थापना 1962 साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाली होती। तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात हे विद्यापीठ स्थापन झालं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असं नाव देण्यात आलं। गेली 63 वर्षे हे विद्यापीठ महाराष्ट्रभर याच नावानं ओळखलं जातं। पण या नावाला काही हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आहे। कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं केली आहे। हे विद्यापीठ फक्त शिवाजी विद्यापीठ म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या नावानं ओळखलं जावं अशी या संघटनांची मागणी आहे। हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की शिवाजी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्यानं त्यात सुधारणा करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव विद्यापीठाला देण्यात यावं। शिवाजी महाराज यांचा योग्य सन्मान राखण्यासाठी आणि त्यांचं संपूर्ण नाव विद्यापीठाच्या नावात समाविष्ट करण्यासाठी हा बदल आवश्यक आहे असं या संघटनांचं म्हणणं आहे। आता शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची ही मागणी आत्ताचीच नाही तर ती बऱ्याच वर्षांपासूनची आहे। ही मागणी गेल्या काही वर्षात ठराविक काळानं होत आली आहे। पण या मागणीनं आता पुन्हा एकदा जोर धरल्याचं कारण म्हणजे नुकतेच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेच्या अधिवेशनात विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी केली। तेव्हापासून या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात। संघटनांच्या वतीनं 17 मार्चला कोल्हापूरच्या दसरा चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला। त्यामुळं या मागणीला चांगलाच जोर धरलाय। नामविस्ताराच्या या मुद्द्याचे पडसाद शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट बैठकीतही उमटले। हिंदुत्ववादी संघटनांच्या या मागणीला विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि शिवप्रेमींकडून जोरदार विरोध होतोय। शिवाजी विद्यापीठाचं आहे तेच नाव कायम राखण्यासाठी सिनेट सदस्यांनी पण आक्रमक भूमिका घेतली आहे। शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत हा नामविस्तार करू नये असा स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला। यावेळी सिनेट सदस्यांनी काळ्या फिती लावून आणि आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असे टी-शर्ट घालून या नामांतराच्या प्रस्तावाला विरोध केला। नामविस्ताराला विरोध म्हणून सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत निषेधाची फलकही भिरकावली। सुरुवातीला हा विषय संवेदनशील असल्यानं त्यावर चर्चा करायला कुलगुरूंनी नकार दिला। पण यामुळे आक्रमक झालेल्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। विद्यापीठाचं नाव बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यानं सभागृहात गोंधळ निर्माण झाला। अखेर कुलगुरूंनी हा स्थगन प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचं जाहीर केलं। विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांसह कोल्हापूरच्या शिवप्रेमींनीही या नामविस्ताराच्या मागणीला जोरदार विरोध केलाय। छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहेत। आमच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला कोणीतरी बाहेरून येऊन लुंग्या सुंग्या हात घालत असेल आणि शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्याची मागणी करत असेल तर त्याला आम्ही ठोकून काढू असा इशारा शिवप्रेमींच्या बैठकीत देण्यात आला। हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाला उत्तर म्हणून शाहू सेनेनंही मोर्चाचा इशारा दिला होता। आता प्रश्न हा आहे की शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला एवढा विरोध का होतोय? तर विद्यापीठ सिनेट सदस्य आणि शिवप्रेमी संघटनांच्या म्हणण्यानुसार शिवाजी विद्यापीठाचं विद्यमान नाव हे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य आहे। यात कोणताही बदल करण्याची गरज नाही। शिवाजी हा शब्द स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित असून तो महाराजांच्या कार्याचं प्रतिनिधित्व करतो।
या नामविस्ताराला विरोध होण्याचं आणखी एक कारण म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे नाव सर्वतोपरी विचार करून ठेवण्यात आले। याला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह सर्वांनी मान्यता दिली होती। जर शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं केलं तर त्या नावाचा इंग्रजी शॉर्ट फॉर्म तयार होईल, त्यामुळे महाराजांच्या शिवाजी या नावाचा उल्लेख होणार नाही। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस याचा उल्लेख CST असाच केला जातो, त्यामुळे विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला तर त्याचा CSMU असा उल्लेख केला जाईल आणि त्यामुळे महाराजांचं नाव घेतलं जाणार नाही। त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहिलं पाहिजे अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येते। शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध होण्याचं आणखी एक कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या नावानं आधीच एक विद्यापीठ अस्तित्वात आहे, त्यामुळे आणखी एक विद्यापीठ त्याच नावानं असेल तर संभ्रम निर्माण होऊ शकतो। यामुळे नामविस्ताराला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय। आता याबाबत विद्यापीठाच्या स्थापनेवेळी राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाचाही दाखला दिला जातोय। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी 1 सप्टेंबर 1961 ला सी.रा. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती तत्कालीन राज्य सरकारकडून नेमण्यात आली होती। या तावडे समितीनं विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भातील विविध गोष्टींचा अभ्यास करून विद्यापीठाचं नाव काय असावं याबाबतही अहवालात भाष्य केलं होतं। शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ स्थापन होत असल्यामुळे त्यांचं नाव मोठं असू नये, त्यामुळे महाराजांसारख्या महापुरुषांच्या नावाचा अपक्षेप होऊन ते मागे पडू शकतं अशी भीती तावडे समितीनं व्यक्त केली होती। यासाठी समितीतील सदस्यांनी बडोद्यातील महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, कोल्हापुरातील गोपाळकृष्ण गोखले कॉलेज अशा संस्थांना भेटी दिल्या। त्यात या महापुरुषांच्या नावाची संक्षिप्त रूपे झाल्याचं समितीच्या सदस्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे विद्यापीठाला श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी असं नाव दिलं तर शॉर्ट फॉर्म होऊन त्याचा SCS युनिव्हर्सिटी असा उच्चार रूढ होईल। त्यामुळे विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख करताना महाराजांच्या नावाचं स्मरण व्हावं यासाठी विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असावं अशी शिफारस तावडे समितीकडून करण्यात आल्याचं सांगितलं जातं। हा अहवाल मिळाल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारनं तो विधान भवनातही मांडला, तेव्हा विद्यापीठाच्या नावावर चर्चा झाली, पण अखेर सर्वानुमते शिवाजी विद्यापीठ या नावावर विधिमंडळातील सदस्यांचं एकमत झाल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे इतका सखोल विचार करून या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असं ठेवण्यात आल्यानं हेच नाव कायम राहण्याची मागणी काही संघटनांकडून केली जाते। एकंदरीतच सध्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिकाही मांडण्यात आली आहे। या वादात राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांनीही उडी घेतली आहे। शिवाय हा विषय विद्यापीठाच्या विद्यमान विद्यार्थ्यांसाठीही संवेदनशील ठरतोय। सध्या दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम आल्यानं हा वाद आणखी वाढणार का असाही प्रश्न निर्माण होतोय। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला विद्यापीठाचं नाव काय असावं असं वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।